सिझलिंग रावस बनताना स्मोकी ज्यूसी आणि फ्रेश रान मसाला है, ये अक्का कोंबडी रहता है, इसको तंदूर में पहले हम बनाते हैं. पहिल्यांदा आलेलो इकडे, तर आज मी जरा माझ्या ग्रुपला घेऊन आलो. आम्ही तर तिसऱ्यांदा आलो. काही महिन्यापूर्वी लंडनला जाऊन आले, तर ते फिलिंग मला आलं इथे सगळं. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजीकर वरती. तर लास्ट टाइम आपण जेव्हा सिझल फाईन डाईनला गेलो होतो तर आपल्याला खूप सारे कमेंट्स आले होते की दादा तुम्ही प्रॉपर ऍड्रेस दाखवत नाही आम्हाला. या व्हिडिओमध्ये सिझल फाईन डाईनला कसं जायचं हे पण दाखवणार आणि तिथे पार्किंगची जी जागा आहे, सुविधा आहे, तिथपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सध्या आपण कुठं आहोत आता? पलसप्या फाट्यामध्ये आहे. तर आता आपण पलसप्या फाट्याला आहोत. इकडनं जो रोड जाते तो गोवा हायवेला जाते. तर पलसप्यावरनं तुम्हाला कर्नाला येतपर्यंत सरळ सरळ आपल्याला गोवा हायवेला कंटिन्यू आपल्याला ड्राईव्ह करत जायचं आहे. कर्नाला बर्ड सेंच्युरी बदलल्यावरती आपल्याला यू टर्न भेटते. यू टर्न मारून आल्यावरती कर्नाला सेंच्युरीच्या स्टार्टलाच हे बघा तुम्हाला दिसणार बालाजी किचन आणि त्याच्या समोरच आहे सिझल फाईन डाईन. आता तुम्हाला हा एरिया बघून वाटते की इथे पार्किंग वगैरे नाही आहे, पण त्याचा काय विचार करायचा नाही. तर याच्या आपल्याला आतमध्ये जायचं आहे. हे बघा सुंदर अशी पार्किंग तुम्हाला गेटच्या आतमध्ये भेटणार आहे. हा आपला सिझल फाईन डाईन आणि हे पार्किंग एरिया एकदम जंगलामध्येच. आणि गाडी पार करून तुम्ही जाऊ शकता सिझल फाईन डाईन. नजारा बघा रेस्टॉरंटचा एकदम भारी. आणि इकडचे जे गिटारिस्ट आहेत ते गाणं जेव्हा गातात तेव्हा चार चांद लागते ना. हां नमस्कार नमस्कार, कैसे हो? नमस्कार मंडळी. चला तर आपली गाडी पार्क करून आलोय आणि इथे श्रद्धा मॅडम आहेत. नमस्कार. हॅलो. हॅपी न्यू इयर तुम्हाला. थँक्यू. सेम टू यू. कशी झाली पार्टी हॅपी न्यू इयरची? खूप छान, खूप मजा आली. असे आपल्याला कमेंट करतात की प्रणित आम्ही गेलो होतो पण आम्हाला तिथे पार्किंग स्पेस नाही भेटली. तर आम्ही त्यांना कशी गाडी तिथे जाते आपल्या रेस्टॉरंटच्या खालच्या बाजूला ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी पण आपण एक टूर देऊया त्यांना. सुरुवातीला आपल्याला बालाजी किचन दिसते. हो, इथून बालाजी किचन मधून तिकडनं यू टर्न आहे. ऍक्च्युली फर्स्ट ऑफ ऑल मला हे सांगायचं आहे की इथे यू टर्न अजून आपल्याला मिळालेलं नाहीये. तर आपल्याला थोडं लॉंग करावं लागणार आहे. थोडं दुरून आपल्याला यू टर्न मिळालाय. तर यू टर्न घेऊन पहिले बालाजी किचन तुम्हाला दिसेल. आल्यानंतर तुम्हाला खाली जावं लागणार आहे पार्किंग. खाली आपण पूर्ण पार्किंगची व्यवस्थित सोय आहे, काही इश्यू नाहीये. या ना मी तुम्हाला दाखवतो. तर मॅडम आहेत आज पूर्ण तुम्हाला जो आपला सिझल फाईन डाईन रेस्टॉरंट आहे तो फिरवणार आहे. आणि ऍक्च्युली तुम्हाला आतमध्ये जायची एक मजा येईल, कारण असं वाटतं की आपण फॉरेस्ट रेस्टॉरंट मध्ये आत चाललोय. तर ते एक सस्पेन्स दिसतो. बरोबर. आत गेल्यावर कळते ब्युटी रेस्टॉरंटची. ती आपली ब्युटी आपल्याला आत गेल्यावर कळेल. तर आपल्याला जे मोस्टली जे फॉलो करतात ते सी फूड लवर आहेत. हो, सी फूड लवर. मी पनवेल मार्केटला जात असतो नेहमी. तर मी विशालला बघितलं तिथे पनवेल मार्केटला फिश घेताना. तर सर्व जी मासली आहे ती आपली बिलकुल आम्ही सगळे विशाल कडूनच आणतो आणि त्याची फिश एकदम ताजी असते. आपल्याला पण कस्टमरला सगळं फ्रेश द्यायचंय. बरोबर. कुठे आणून ठेवलंय बा खूप दिवसांनी ते स्टोर केलं आहे हा प्रकार नाही आपल्याकडे. म्हणजे जे काय आहे ते ताजं फिश बिलकुल असतं आपल्याकडे. आणि फिश मध्ये आल्यावरती काय काय ट्राय केलं पाहिजे? लास्ट टाइम मी पापलेट तंदुरी खाल्ली होती. अच्छा. खूप जास्त आवडली होती. आणखी त्याच्याऐवजी काय सांगणार? फिश मध्ये रावस तंदुरी आहे, त्याच्यानंतर प्रॉन्स बिर्याणी आहे. बरोबर. सगळेच तवा फ्राय. तर चिंबोरी पण ठेवतोय आम्ही. चिंबोरी पण मिळतात आपल्याकडे. आपण आता चिंबोरी नव्याने इंट्रोड्यूस करतोय आणि ती खूप लोकांची डिमांड आहे की इथे चिंबोरी मिळायला हवी. अरे वा. त्याच्यामुळे चिंबोरी प्रेमी इथे खूप येतात. आणि थंडीमध्ये स्पेशली अशा वातावरणामध्ये चिंबोरी खाण्याची काहीतरी मजा, एक वेगळीच मजा आहे. चिंबोरी खाण्याची इच्छा असेल तरी पण तुम्ही. आणि चिंबोरी एकदम आपल्याकडे ऑथेंटिक वेनी मिळेल. म्हणजे असं एकदम जी आपण असं वाटणारच नाही की आपण रेस्टॉरंटला खातोय. घरात आईची हातची जी चव आहे तशी चिंबोरी आपल्याला इथे भरलेली चिंबोरी असते. एकदम या तुम्ही फक्त. अरे वा. तर आणि आपला अँबियन्स पण तुम्ही बघताय. हो, अँबियन्स तर आपला वन ऑफ द फेवरेट आहे इकडचा. म्हणजे असा अँबियन्स तुम्हाला कुठेच मिळणार नाही. इतकी शांतता पण आहे, प्लस आपल्याला गाणी पण एन्जॉय करता येतात. आपलं मूड पूर्ण फ्रेश करून जातो आपण इथून. खरंच वन ऑफ द बेस्ट अँबियन्स आहे. मी तिसऱ्यांदा येतोय. 31 ला पण आम्ही येणार होतो पण अनयाची तब्येत बिघडली म्हणून नाही येता आलं. तुम्ही पनवेल गोवा हायवेला जाताय तर नक्की एकदा भेट द्या. आता तर गाणी बंद आहेत. गाणी सुरू झाल्यावरती काहीतरी 4 आणि सॅटर्डेला कसं आपण थोडं लेट सुरू करतो. संडेला कसं सुट्ट्या असतात सगळ्यांना ऑफ असतो. तर सॅटर्डेला लोक थोडे लॉंग
थांबतात. Okay. 1 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत, म्हणून आपण सॅटर्डेला 9 साडेनऊला म्युझिक सुरू करतो. आणि हा रेस्ट्रो बार आहे ना आपला सिझल फाईन डाईन हो म्हणजे हो, सगळ्या प्रकारचं एन्जॉयमेंट तुम्ही छान इथे करू शकता. फॅमिली सोबत येऊ शकता, फ्रेंड्स सोबत येऊ शकता, बरोबर. आई वडिलांसोबत येऊ शकता. आणि मेन म्हणजे आपल्या इथे प्रायव्हसी खूप आहे. म्हणजे खाली जर गाडी लागली तर वरतून हायवेवरून दिसणार पण नाही की खाली रेस्टॉरंटला कोण बसलाय. तर वरनच येत आहे तुम्ही, तुम्हाला बालाजी आणि सिझल फाईन डाईन दिसते. तर या तुमची गाडी खाली घेऊन, इथे पार्किंगची वगैरे सर्व काही व्यवस्था आहे आणि इथेच बसून तुम्ही तुमचं जेवण आणि फॅमिली टाइम एन्जॉय करू हो. शकता. खूप छान आहे, खूप शुभेच्छा. आज पण आलोय, आज काहीतरी चिंबोरीमध्ये ट्राय हो, करणार. नक्की ट्राय करा. तूने कहा था तुमसे न मिलेंगे जुगनी, तेरी बाहों में बीती हर शाम तुझे कुछ भी याद नहीं क्या हुआ. चला तर छान गाणी वाजतायत आपल्या रेस्टॉरंटमध्ये आणि सर्व जे कोणी आपले गेस्ट आलेत फुल एन्जॉय करतात. फॉरेस्ट स्टीम रेस्टॉरंट. आणि इकडे विशाल काय सुरुवातीला आपण किचन दाखवला नव्हता. हा, तर आज आपण इकडचा किचन दाखवूया. काय आहे हे? चिकन तंदुरी आहे. हा, हे बघा चिकन तंदुरी बनलेली दिसते तुम्हाला. आता तिकडे जे बनत आहे ते चिकन रान मसाला चिकन बनत आहे. रान मसाला बनताना दिसते बघा. तर स्टार्टर मध्ये आपण रावस मागवलाय, सिझलिंग रावस तंदुरी. सिझलिंग रावस तंदुरी. ती कुठं बनते मग? ती आमच्या बाजूला तंदुरी सेक्शन वेगळं आहे काय? हे इथे फक्त चिकन आणि हे बनतो हा. नॉन व्हेज, आणि तिकडे प्युअर व्हेज. अच्छा, तो व्हेजचा सेक्शन व्हेजचा अलग आहे section का? अलग आहे. हा, व्हेज वाल्यांसाठी दुसरा आणि ही सेक्शन बनत आहे. आहे रावस तंदुरी आणि आपली sizzling रावस तंदुरी. सिझलिंग रावस बनताना दिसते बघा. तर बघा तुम्ही इकडे येत आहे. पापलेट तंदुरी तर आपण फर्स्ट टाइम ट्राय केली होती, खूप सुंदर लागली होती. आज सिझलिंग रावस तंदुरी पण खाणार आहोत. बघूया कसा आपला शेफ मित्र बनवतो बघा. जसं तुम्हाला दाखवलं बालाजी किचन आणि सिझल फाईन डाईन ना, हो. दोघांचे तंदूर सेक्शन वेगळे वेगळे आहेत बघा. इथे काय पनीर तंदुरी वगैरे पनीर बनतं तंदुरी, का? पनीर टिक्का मसाला. पनीर तंदुरी, पनीर टिक्का मसाला. हे रोटी पण इकडेच बनते हा, वाटतं. रोटी एक. हा, हे बघा प्युअर व्हेज आणि सिझल फाईन डाईन रेस्टॉरंटचा तुम्हाला मल्टी क्युझनचा तंदूर सेक्शन दिसतंय बघा. या रावस लग्नाची आहे एकदम. हा. टाक. आता हे बघा मस्त त्यांची भट्टी आहे, त्या भट्टीमध्येच आता टाकलाय तंदूर करायला. कितना टाइम लगेगा इसको? 15 मिनट. हा, 10-15 मिनिटं लागणार आणि मग आपण सोलो टेस्ट बसी में करताना. आराम से पकता सोलो. मंडळी पहिला स्टार्टर आलाय आपल्यासाठी सिझलर रावस. हे बघा मस्त सिझलर प्लेट वरती कोबीच्या पानावरती मस्त रावस सजवलाय आणि बटर मारलाय बघा स्मोक साठी. उमा इकडे. उमा कसं वाटतंय? म्हणजे खूप ज्युसी आहे, असं फिश आहे म्हणून असं कडक नाहीये, एकदम ज्युसी, एकदम टेंडर आणि कोकमचा खूप एक स्वादिष्ट चव येते. याला जो सिझलरचा स्मोक असतो ना त्याचा एक स्मेल येतो, ती टेस्ट एकदम परफेक्ट येते. मला या रावसचा टेस्ट खूप जास्त चांगला वाटला. म्हणजे लाईक चिकनच आहे, असं खट्टा मिठा असा टेस्ट येते. खूप मस्त आहे, मला आवडला? आवडलं, खूप आवडलं. तर आपण पण ट्राय करूया सिझलर रावस. स्मोकी, ज्युसी आणि फ्रेश. आवडला. म्हणजे तंदूरमध्ये आपण भरपूर सारे फिश खाल्लेले आहेत, तर इकडे येऊन तुम्ही सिझलर रावस पण ट्राय करा, आवडेल. स्मोकचा फ्लेवर आणि इमलीचा फ्लेवर काहीतरी कोकमाचा ना. सांगितलेला खट्टा मिठा असं दोन्ही कॉम्बिनेशन एकदम भारी आहे. मस्त. फिश लवर असाल तर नक्की ट्राय करा रावस. रावस पण मस्त आहे एकदम. खूप फ्रेश आहे आणि खूप टेस्टी आहे. आवडेल तुम्हाला. आणि सॅलड एक नंबर. तर आपल्या इथे एक फॅमिली आहे, खूप जास्त एन्जॉय करता तुम्ही आता म्युझिक आणि ॲम्बियन्स आणि जेवण पण. तर तुम्हाला विचारूया तुमचे सर तुमचं नाव काय आहे? माझं नाव राजेंद्र एकनाथ शिंपी, मी राहणारा पेनचा आहे. ओके ओके. आणि तुम्ही मॅडम? जयश्री राजेंद्र शिंपी ओके. यांची वाईफ. तुम्ही आज काय ट्राय केलं? मी पहिले काय चिकन पहाडी चिकन पहाडी. हा, ओके खूप सुंदर आणि क्रिस्पी. ओके क्रिस्पी म्हणजे मी पहिल्यांदाच खाल्ली इथं ओके. अशी क्रिस्पी. अच्छा. आणि पहाडीचं सुंदर होतं आणि क्रिस्पीचं त्याच्यापेक्षा सुंदर होतं. सुंदर होतं. म्हणजे तुम्ही फर्स्ट टाइम आले इथे, फर्स्ट टाइम व्हिजिट करतात?
माझी सुनबाई पोरगा येऊन गेले आहेत बघत. ओके त्याच्यानंतर हे गुपित होतं आमच्यासाठी. अच्छा आल्यानंतर कसं माहितीये का, इथं आम्ही जेव्हा एंट्री केली तेव्हा आम्ही इथं गाडीतून वाज बोललो, ओके कारण माहित नव्हतं की आतमध्ये काय आहे ती. ओके 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 राईट पण राईट आतमध्ये आल्यानंतर कळलं की इथं रेस्टॉरंट आहे. अच्छा 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 मग तुम्हाला Actually या दोघांसाठी हे सरप्राईज होतं हा. आणि त्या लोकांना खूप आवडली ही प्लेस. ऍक्च्युली कॉन्सेप्ट वगैरे सगळं एकदम खूप छान. बेस्ट आहे खूप छान आहे म्हणजे वाईब वगैरे हो, जे खूप concept छान. आहे म्युझिक विथ आणि स्टाफ पण खूप चांगला आहे. खूप चांगले कॉपरेटिव्ह. आणि सर्व्हिस बद्दल काय बोलणार सर्व्हिस तुम्ही? तर खूप छान आहे एकदम आणि ॲम्बियन्स एकदम मस्त आहे आणि जी लाईव्ह म्युझिक हा कॉन्सेप्ट आहे ना इथे ह्या एरियामध्ये कुठेच नाही आहे बरोबर आणि त्याच्यामुळे खूप लोक अट्रॅक्ट पण होणार आहे आणि आम्ही तर तिसऱ्यांदा आलो आम्ही ओके, दोघं ओके. ते फर्स्ट टाइम आले दोघं असं. तर म्हणजे बेस्ट सर्व्हिस पण जेवण पण आणि वाईब पण सर्व एकदम नंबर वन. आणि मॅडम तुम्ही मला म्हणजे एंट्री केली तेव्हाच आम्ही वाव तर बोललोच. अच्छा. आणि जेव्हा इथे आल्यानंतर मी आता जस्ट काही महिन्यापूर्वी लंडनला जाऊन आले ओके, तर ओके. ते फिलिंग मला आलं अरे इथे वा, सगळं वा, वा. अगदी सगळं तिथल्यासारखं सुंदर तिला एकदम. इथे हा. तुम्हाला इथे आणि आला आपल्या एकदम इथे इतकं छान सगळं सर्व्हिस फूड सगळं एकदम बेस्ट आणि टेस्टी आहे. ओके, ओके. खूपच छान आहे मस्त अरे वा, वा, एकदम. वा. आम्ही नेहमी येणार. अच्छा म्हणजे सरप्राईज तुम्हाला खूप जास्त आवडलं म्हणजे तर मुलांनी पहिले आम्हाला तुम्ही आले होते ना सर surprise तुमचं नाव काय? खूप आवडलं. हा प्रथमेश पहिला आला होता आणि आता बघा पूर्ण फॅमिली सोबत आलाय तर तुम्ही पण नक्की एकदा या तुम्हा सर्वांना आवडेल. चालेल खूप शुभेच्छा थँक्यू हो थँक्यू थँक्यू हायली रेकमेंडेड. हायली रेकमेंड आहे बाहेर बघा चला थँक्यू चालेल थँक्यू करा सो मच. एन्जॉय करा. तर रावस तंदुरी नंतर आलाय तंदूर लिव्हर पेटा. चिकन लिव्हर म्हणजे आपला एकदम आवडता विषय आणि खरंच खूप सुंदर झालाय. बिलकुल ड्राय नाही ठेवलाय त्या लोकांनी. मस्त ज्युसी आणि सॉफ्ट विरगळते ना. खाल्ल्या एवढा सॉफ्ट आहे की खाल्ल्या एकदम तोंडात विरगळते. मस्त आवडेल तुम्हाला मंडळी. म्हणजे हायली माझं- रेकमेंड. माझा लिव्हर एवढा फेवरेट नव्हता पण हे जे डिश आहे जे तंदूरवाले आहे त्याच्यात ते रॉ स्मेल पण येत नाहीये आणि खूप यमी टेस्ट येतं एकदम तंदूर टेस्ट. हायली रेकमेंडेड. यू कॅन ट्राय. ग्रिल केलाय यू कॅन आवडलाय. ट्राय. इकडे अपूर्व सर आणि त्यांचे मित्र दिसतात बघा. नमस्कार नमस्कार. नमस्कार. कुठनं आले तुम्ही? आम्ही आलोय सायनवरनं. सायनवरनं. हो, हो. आणि काय ट्राय केलंय आज इकडे? आम्ही इकडे नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही ट्राय केलंय बरोबर. आणि फूड इज एक्सिलेंट. अरे वा. खूप छान आहे. हो आणि मी पहिल्यांदा आलेलो इकडे तर आज मी जरा माझ्या ग्रुपला घेऊन आलो. सायनवरनं आम्ही खास इकडे जेवायला आलोय आज. हो म्हणजे नक्की रेकमेंड करण्यासारखी जागा आहे ना. हो हो नक्की हो. नक्की. चांगलं ॲम्बियन्स आहे आणि चांगलं आहे. हो आणि आणखी त्यांचे मित्र आहेत इकडे. ॲम्बियन्स खूप चांगला आहे. हा मेन तर जंगलाच्या मध्ये आहे हा. त्यामुळे क्लायमेट पण खूप छान आहे अरे वा. आणि जेवण हो वंडरफुल. आणि जी बॅकग्राऊंड मध्ये म्युझिक चालते अगदी त्याबद्दल अगदी काय अगदी बोलणार? जे लाईव्ह म्युझिक चालू आहे हा. दॅट रिअली गुड. आवडेल ना आपल्या मंडळीला जर आले तर. ॲब्सोल्युटली हा, ॲब्सोल्युटली तर आपल्या ॲब्सोल्युटली व्हिडिओ रेकमेंडेड. हो चला हायली रेकमेंड आलाय बघा सर्वांना आवडलं ना. चालेल चालेल थँक्यू थँक्यू. इकडे हेड शेफ आहे आपल्या रेस्टॉरंटचा तेजा. नमस्कार. क्या है ये क्या बना रहे हो? ये अपना रान मसाला है और इसको अक्का कोमड़े रहता है इसको तंदूर में पहले हम बनाते हैं हाँ. फिर इसके बाद इसको मसाला में हम बनाते हैं. म्हणजे हे मेन कोर्स मध्ये चटपटा जाता है हाँ, ना. चटपटा रहेगा. मेन कोर्स में जाता है ना Main ये. course, हाँ. तंदूरी रोटी इसके साथ खा सकते हो. हाँ. तंदूरी रोटी नान के साथ खा सकते हो ना. हां चालेल. आलेली आहे मेन कोर्स मध्ये चिकन रान तंदुरी मसाला. खूप वेगळीच चव आहे ना. आणि आरोमा एकदम भारी आहे. परफेक्टली खूप थिक ग्रेव्ही मध्ये आणि चिकन मध्ये भरून ग्रेव्ही लावली. चिकन खाण्याची एकदम मजा वेगळीच येते. जे कोटिंग आहे ते खूप रिच आहे एकदम आहे ना. म्हणजे जे कोटिंग जे बाहेर मसाला जे दिलेला आहे ना दॅट इज व्हेरी मच लाईक काय बोलतात ते एकदम टॉस झालेलं आहे प्रॉपर तंदूरला आणि खूप एकदम रिच डिश वाटते एकदम. अजूनपर्यंत जे काही तंदूर मध्ये आपण डिश ट्राय केले सर्व आवडले. आणि जर तुमची मोठी फॅमिली आहे तर नक्की ही मेन कोर्स मध्ये तुम्ही ही ट्राय करा. ही डिश तुम्हाला सर्व फॅमिलीला पुरेल. सफिशियंट आहे ना. हे बघा किती मोठे मोठे तुकडे घेतलेत आम्ही. त्याचे 2-2 तुकडे करून तुम्ही आरामात पूर्ण फॅमिली सोबत एन्जॉय करू शकता. नक्की ट्राय करा मेन कोर्स मध्ये. चिकन रान मसाला आवडेल.
स्पाइस एकदम सर्व इकडे लावलाय आणि खाण्याची मजा काहीतरी वेगळीच येते बघा. खूप टेस्टी वाटते एकदम. मस्त वाटते. क्या किया